दरम्यान बीडमध्ये ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शासनमान्य खताची किंमत 2700 इतकी आहे। असं असतानाच माजलगावमधील 2 कृषी केंद्रात 3450 ते 3650 रुपयांनी खताची विक्री केली जात होती। तब्बल 900 रुपयांच्या जादा दरानं खतांची विक्री केल्याचं शेतकरी कामगार पक्षानं समोर आणलं। शेकापच्या तक्रारीनंतर कृषी विभागानं घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केलाय। संबंधित दोषी दुकानदारांचे परवाने रद्द न केल्यास कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलाय। गणेश कृषी सेवा केंद्राला खत न्यायला आलतो। दुकानदार मला 3610 रुपये क्विंटल खत आहे। 3610 रुपये क्विंटल मी खत घेतला। आज कृषी अधिकाऱ्याला गेलो, मला खताचे काय भाव होते, म्हणजे 2700 रुपये क्विंटल। म्हणून मी गणेश कृषी सेवा केंद्रावर तक्रार नोंद दिलेली की माझ्या हे आगाऊ पैसे घेतले दुकानदाराने, हे मला वापस द्यावा आणि कायदेशीर कारवाई करावा। सरकारनं एकतर प्रचंड भाव वाढवलेत आणि त्याच्यावर कमी म्हणून की काय हे दुकानदार 2700 रुपये क्विंटलचा DAP त्या ठिकाणी 3600 रुपये क्विंटलनं विकू लागलेले। दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं कृषी अधिकारी यांनी या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे आणि या दुकानाचं जे काही लायसन आहे ते रद्द करण्याचे प्रस्ताव कृषी अधिकारी यांनी पाठवण्याचे त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जर कृषी अधिकाऱ्यांनी या दुकानदाराचे परवाने रद्द करण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये कृषी ऑफिसला कुलूप ठोकण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करेल। अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात। माजलगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तक्रार दिल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण सदर दुकानदाराची तपासणी करून जे काही त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटीच्या अनुषंगाने त्यांचे प्रस्ताव आपण पुढील कारवाईसाठी पाठवणार आहे। आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे, जर आपल्याला तालुक्यामध्ये कोणत्याही दुकानदारांनी खत देण्यास नकार दिला किंवा चढ्या भावाने विक्री केली असे काही आपल्याला आढळून आल्यास तात्काळ आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय माजलगाव येथे संपर्क करावा आणि लेखी तक्रार द्यावी। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या समक्ष चौकशी करून त्यांचे प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येतील।